आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर नियोजन केलं जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। पुणे मेट्रो भवनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी सांगितले की आजचा दिवस आनंदाचा असून पुणे मेट्रोला आता स्वतःचे आणि हक्काचे घर मिळाले आहे। मेट्रोसाठी स्वतंत्र भवन असणे अत्यंत आवश्यक होते आणि आता ही गरज पूर्ण झाली आहे। मेट्रो भवनच्या रूपाने एक घर मिळालेलं आहे आणि आताच श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं की आमच्या घरात आल्याचा आनंद आम्हाला आहे। ते ज्यावेळेस सांगत होते त्यावेळेस मला ते गाणं एकदम असं वाटत होतं की असे हर्डीकर फिरतायत, दो दीवाने एक शहर में, रात में और दोपहर में, आबोदाना ढूंढता हूँ और आशियाना ढूंढता हूँ। तसा आशियाना आता हर्डीकरांना मिळालेला असल्यामुळे मी त्यांचं आणि मेट्रोच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपली पुण्याची मेट्रो सुरुवातीच्या काळामध्ये त्याचं काम सुरू व्हायला उशीर झाला, बऱ्याच अडचणी होत्या, पण एकदा काम सुरू झाल्यानंतर मात्र अत्यंत वेगाने या मेट्रोचं काम झालेलं आहे। देशामध्ये ज्या गतिशीलतेनं मेट्रो झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जातं। या पुणे मेट्रोचं जे काही काम आहे त्याच्यामधले मल्टीमॉडल स्टेशन्स असतील, याच्या बाकी स्टेशन्सचं डिझाईन असेल, यातली वर्कमॅनशिप असेल, पॅसेंजर सुविधांचा याच्यामध्ये केलेला विचार असेल, भविष्यातल्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना असतील, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्लॅन करण्यात आल्या आहेत। आणि इतकं मोठं मेट्रोचं जाळं ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळी त्या मेट्रोचं संचालन करण्याकरता एक महत्त्वाची जागा म्हणजे त्याचं ऑफिस असतं। कारण या सगळ्या मेट्रो ऑटोमॅटिक सिग्नलिंग सिस्टीमवर चालतात, कमांड अँड कंट्रोल सिस्टीमवर चालतात, डिझास्टर प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग असतं, त्या ठिकाणी CCTVचं सुरक्षेच्या दृष्टीनं मॅपिंग असतं। अशा अनेक गोष्टी एक मेट्रो चालवण्याकरता कराव्या लागतात आणि त्याकरता एक सुसज्जित अशा प्रकारचं मेट्रो भवन असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते मेट्रो भवन आज आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालंय। सध्या पुण्यात सुमारे 33 किलोमीटरचा मेट्रो मार्ग सुरू असून नागरिकांकडून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे। दररोज जवळपास 2.5 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करत आहेत, तर गणेशोत्सवाच्या काळात हा आकडा दररोज सुमारे 6 लाखांपर्यंत पोहोचला होता। पुणेकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला असून त्यांना ही सेवा आवडत असल्याचेही त्यांनी सांगितले। याशिवाय मे आणि जुलै महिन्यात आणखी काही मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्यात येणार आहे। सध्या 55 किलोमीटरच्या मेट्रो मार्गांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहितीही त्यांनी दिली। यापुढे पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून सुमारे 200 किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे। शहरातील वाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बोगदे, टनल उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आगामी काळात पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त शहर बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी टप्प्याटप्प्याने नव्हे तर एकत्रित आणि व्यापक नियोजन करून काम केले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।